आपलं? मंजू सिंग. मंजू सिंग. मराठीत बोलणार का? हा. अच्छा. कुठे राहता तुम्ही? मी इथे शोषणनगरला. धारावीमध्ये? धारावी. किती वर्षापासून राहते धारावीत? 25 वर्ष झाली. 35 वर्ष झाली. आणि हॉस्पिटलमध्ये काम तुम्ही काय म्हणून करताय? हॉस्पिटलमध्ये काम करते. मला जरा उधारी आहे, पैशांची गरज आहे. नाही म्हणजे कोणत्या पोस्टला तुम्ही? आयाबाईचं काम करता. अच्छा. हा. घरात किती माणसं आहेत? घरात म्हातारा आणि दोघं जण. मुलं वगैरे? मुलं सगळं वेगवेगळे. अच्छा. किती वर्षापासून तुम्ही हॉस्पिटलमध्ये आयाचं काम करताय? 5 वर्ष चालू. तुमचं ड्युटीचं टायमिंग काय आहे? 2 ते 10. 2 ते 10. तुम्हाला कधी नाईट पण करावी लागते का? नाही. फर्स्ट शिफ्ट असते का? मी एकच करते. फक्त सेकंड शिफ्ट. अच्छा. काय काय मशी कामं करावी लागतात तुम्हाला? मला बेडशीट बदली करायला लागते, मग पेशंट सपोर्ट द्यायला लागते, लघवी खाली करायचा, झाडू, फटका, पाणी, सगळं काम करायला लागते. कपडे घडी करा, कपडे आणा, पेशंटला गाडीमध्ये आणा, झोपवा, सगळं. मग तुम्ही दुपारचं जेवण घरून जेवून येता की इथे काय टिफिन आणता? इथे नाही आणत, घरी जेवण. तुम्हाला काही त्रास आहे काम करताना? काही आजार वगैरे होतात का? नाही. सर्दी खोकला किंवा असं काय? पेशंटमुळे तुम्हाला काही त्रास होत नाही? काय बरं, असं काही झालंच तर तुम्हाला डॉक्टरांकडून सुविधा मिळते का? तिकडे सगळं भेटतं. किती पगार मिळतो तुम्हाला? मला 2,000. 2,500. 2,500. अच्छा. तुमचं स्वतःचं काही इन्शुरन्स किंवा पॉलिसी वगैरे? घर स्वतःच आहे का? घर स्वतःच. अशी तुम्ही थोडंसं बोलणार? बोला. काय नाव तुमचं? गंगूबाई शिंदे. कुठे राहणारे तुम्ही? धारावीमध्ये. किती वर्षापासून तुम्ही काम करताय? इथे मी आता आहे. पहिली मी 20 वर्ष तिकडे केलं. कुठे? कोणत्या हॉस्पिटलमध्ये? डॉक्टर लाड. तिकडे का सोडलं तुम्ही? आता त्याने नवीन स्टाफ भरला, त्या जुन्या स्टाफ. अच्छा. मग तिकडून काय पैसे मिळाले का तुम्हाला? पैसे थोडे दिले. प्रायव्हेट फंड वगैरे होतं का? इकडे आहे? इथे नाही. या हॉस्पिटलचं नाव काय? आशीर्वाद हॉस्पिटल. अच्छा. तुम्ही पण नेहमी सेकंड शिफ्टला असता का? मग 3 दिवसातून कोणती मिळेल ती शिफ्ट करता? तुम्ही पण या मावशी करता ते सगळं काम, बेडशीट वगैरे सगळं? तुम्हाला किती मिळतो पगार? 2,500.